झोपडपट्टीच्या एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर दुसरीच्या एका मुलाकडून आयुष्याचं जगण्याचं मूलमंत्र समजल्यानंतर आपल्या आसपासच्या अडीअडचणी, समाजातील बिकट परिस्थिती, एकंदरीत काय तर आपल्या जवळच्या लोकांचं दुःख त्यांना स्वतःचं वाटायला लागलं आणि त्यानंतरच या शिक्षकाने याच जाणीवेतून सुरू केली ती म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. त्या जाणीवेतून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी हा माणूस झपाटून गेला आणि जसं की त्यांनीच सांगितलं, एका कादंबरीत लिहिलेलं आहे की अनिश्चित ध्येयाची माणसं जेव्हा निश्चित ध्येयाने झपाटून जातात तेव्हा त्यांच्या जगण्यातून इतिहास घडतो. आणि खरंच या वाक्याची खऱ्या अर्थाने प्रचिती देणारे श्री दादासाहेब श्रीकिसन थेटे म्हणजेच समाजभान चळवळीचे निर्माते, ज्यांना मला असं वाटतं की समाजभान नावानेच आता सगळीकडे ओळखलं जातं, ते आज आपल्यासोबत आहेत. तुमचं मी खूप खूप स्वागत करते. आणि आपण समाजभानबद्दल तर बोलणार आहोतच, पण तत्पूर्वी नुकतंच तुमचं नवीन पुस्तक प्रकाशित झालंय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि कालच मी कार्यक्रमाला उपस्थित होते तर खूप प्रचंड प्रतिसाद या पुस्तकाला मिळतोय. हरवलेली माणसं या पुस्तकासाठी खरंच तुम्हाला खूप झालेलं आहे. तर मला सगळ्यात पहिले तर म्हणजे खरं तर समाजभान या नावामध्येच सगळं काही येतं, समाजाचं भान असणं. पण तरी मला तुमच्याकडून एकदा ऐकायचंय की समाजभान ही चळवळ नेमकी तिची सुरुवात कुठून झाली, की तुम्हाला समाजभान निर्मिती करण्याचं कसं सुचलं? समाजभान ही सामान्य लोकांसाठी एक सुरू केलेली सामान्य चळवळ आहे. समाजभान ही काय अशी ठरवून किंवा जाणीवपूर्वक सुरू केलेला एखादा सामाजिक अजेंडा नव्हता किंवा कसला असं रचनात्मक किंवा धोरणात्मक असं काही करायचं म्हणून ठरवून केलेला असं काही एक उपक्रम नव्हता. तर समाजभान ही आपोआप घडून गेलेली आमच्याकडून म्हणजे क्रिया घडत गेली. समाजभान तसं पाहायला गेलं तर आम्ही अगोदर मैत्री प्रतिष्ठान म्हणून आमच्या काही मित्रांचा ग्रुप बनवला होता, जे की आम्ही लहानपणीचे मित्र होतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते नोकरीला आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. अशा लोकांनी मिळून आम्ही की दुष्काळाच्या संदर्भात आपण काहीतरी काम करावं म्हणून एक ते सुद्धा क्षणिक काम करायचं होतं आम्हाला. असं काही आपण कंटिन्युअसली हेच करायचं आहे असं काही विषय नव्हता. परंतु त्या दुष्काळामध्ये थोडंसं काम केलं, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न समजायला लागले, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रश्न समजायला लागले, एकामागून एक अनेक प्रश्न समजायला लागले. तर वाटलं की चला आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळाला पाहिजे, आपल्याला जे शक्य होईल ती जबाबदारी आपण उचलायची आणि आपण काम करायचं असं ठरवून काही गोष्टी करत गेलो. नंतर बाबा आमच्या यांच्या आनंदवनामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर आणखीन तो जो दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनामध्ये आणखीन भर पडली आणि नंतर मैत्री प्रतिष्ठान हे नाव बदलून आम्ही समाजभान या नावाने ही चळवळ सुरू केली. अच्छा, ओके. म्हणजे पूर्व तयारीने असं केलं नव्हतं, अजिबात नाही. तुम्ही जात गेलात आणि तुम्हाला तसं सहकार्य मिळत गेलं. अच्छा, अगदी छान. आणि सर मला अजून एक विचारायचं म्हणजे आपल्याकडे ना खूप मोठा गैरसमज असतो असा की तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणजे तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून, तुमचं करिअर बाजूला ठेवून तुम्हाला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं, असं आपला गैरसमज. त्यामुळे होतं काय की बरेच जण याच्यामध्ये पडतच नाही, म्हणजे आपला जॉब म्हणा, आपलं फॅमिली म्हणा याच्याकडे बघत बसतात. पण मी स्वतः तुम्हाला बघते आणि मी समाजभानच्या ग्रुपला भेटली आहे, तर त्याच्यापैकी त्यांचा बऱ्याच जणांचा स्वतःचा व्यवसाय आहे, बरेच जण प्रोफेसर आहेत. म्हणजे समाजभानचा जो प्रत्येक भाग आहे तर ते लोक काही ना काहीतरी करत असतात आणि त्यांच्या त्या वेळेमधून ते समाजभानसाठी वेळ काढतात. तर मला तुमच्याकडनं यावरती ऐकायचंय की नेमकं हा जो गैरसमज आहे हा खरंच म्हणजे कितपत खरा आहे की आणि हा कसा बदलता येऊ शकतो? आपल्याकडं एक मन म्हणतो आपण, इच्छा तिथे मार्ग. बरोबर. तुमच्या मनात जर काही करण्याची इच्छा असेल ना तर तुम्हाला वेळ पण मिळतो, तुम्हाला मार्ग पण मिळतात, तुम्हाला साथी मिळतात, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळतं, फक्त तुमची इच्छा असायला पाहिजे. अगदी तुम्हाला समाजसेवा करायची म्हटल्याच्या नंतर तुम्ही असं काही अनाथ आश्रम सुरू करावं किंवा तुम्ही एखादा प्रकल्प सुरू करावा किंवा तुम्ही काहीतरी घरदार सोडून तुम्ही बाहेर पूर्ण समर्पण करून तुम्ही पूर्ण वेळ बाहेरच पडावं अशातला काही भाग नाही आहे. समाजसेवा ही एक संवेदनशील मनाची एक जिवंत अनुभूती आहे आणि ती कुणीही करू शकतं सहज. म्हणजे एखादा माणूस रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालाय, त्याचा श्वास गुदमरतोय, तो मरणाच्या वाटेवरती आहे,
ते पाहून ज्याचं मन कळवळून येतं, त्या अपघाताला उचलून दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याची भूमिका ज्याच्या मनामध्ये जागी होते, तोही समाजसेवकच. एखाद्या भुकेलेला अन्न दिलं, तोही समाजसेवकच. कुणीही समाजसेवक, अगदी प्रत्येक माणूस समाजसेवक होऊ शकतो म्हणण्यापेक्षा असतोच. फक्त स्वतःच्या संवेदना जाग्या ठेवून फक्त डोळस नजरेने जर समाजाकडे बघितलं तर आपोआप तुमच्याकडून चांगल्या कृती घडून जातात आणि त्याला लोक समाजसेवा म्हणतात. हे काही वेगळं काही नाहीये. समाजसेवक वगैरे ह्या गोष्टी काही खऱ्या नसतात. समाजसेवा ही आपोआप घडणारी कृती आहे. मग ती कृती फक्त संवेदनशील आणि जिवंत मनाची माणसं आपोआप करून जातात. जर ती कृती तुम्ही करत असाल, तुम्ही बंगावेचकांच्या शाळेवरती शिकवायला आल्या, ती कृती तुमची संवेदनशील मनाचं लक्षणच होते. ती समाजसेवाच, त्यालाच लोक समाजसेवा म्हणतात. म्हणजे समाजाबद्दलच्या थोड्या जबाबदाऱ्या आपण जर उचलतोय आणि त्या सहज शक्य वाटणार आहे की प्रत्येक वेळेला खूप पैसा लागतो किंवा अशातलं काही नसतं. आपण सहज शक्य असणाऱ्या कुणाला मदत करणं असेल किंवा कुणाबद्दल निरपेक्ष भावनेने आपण चांगलं वागणं ही एक चांगली समाजसेवाच आहे, असं माझं मत आहे. आणि या पद्धतीने जे घडत गेलं त्याला लोक समाजसेवा म्हणत गेले, त्याला लोक समाजभान म्हणत गेले. चांगलं आहे की काहीतरी चांगलं होतंय, चांगले लोक जोडले जातात, चांगले विचार बाहेर पडतात, त्यातून आनंद मिळतोच. खूप सोप्या भाषेत खरंच तुम्ही सांगितलं. कारण बऱ्याचदा असं होतं म्हणजे की घरामध्ये सुद्धा कलह निर्माण होतात की घरचं न बघता तुम्ही फक्त समाजासाठीच करत आहात किंवा काय. पण खरंच कुणासाठी तरी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होणं, मला वाटतं तिथूनच समाजसेवेचं काम सुरू होतं. अगदी बरोबर आहे. मला समाजभान बद्दल मी स्वतः समाजभानचा भाग म्हणून कार्य केलेलं आहे. तर मला सुरुवातीला असं वाटायचं की समाजभान हे केवळ या भागापुरतं काम करतं. पण नंतर मी बघितलं तर समाजभान वृक्ष लागवडीपासून तर कॅन्सरग्रस्त मुलांना वैद्यकीय खर्च पुरवण्यापासून, तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सतत रेशन किटपासून तर तुम्ही बनवलेलं अन्न शिजवून सुद्धा देण्यापर्यंत पासून मदत केली आहे. तर म्हणजे नेमकं हा इतकं सगळं प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसं पोहोचता किंवा तुमच्यापर्यंत लोक कसे येतात? मुळात लोक माझ्यापर्यंत पोहोचतात असं म्हणण्यापेक्षा आमच्यापर्यंत लोक पोहोचतात. तुमच्यापर्यंत हा, म्हणजे मी इंडिव्हिज्युअली मी एकटा नाही म्हणणार. तुम्हाला उद्देश काढण्यात एक समाजभान म्हणून उद्देश केले आणि मी तेच म्हटलं की दादासाहेब श्रीकिसन पेटे यापेक्षा समाजभान आणि तुम्ही त्याचा एक चळवळीत. आपण ज्यावेळेस काम करतो सुरुवातीला लोक तुमच्याकडे नजरअंदाज करतात, तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. पण हळूहळू जसं जसं लोकांना माहिती होतं की कुणीतरी काहीतरी असं काम करतंय बाबा किंवा कुणी अडचणीत असल्याच्या नंतर कोण धावून येईल, हा समाजामध्ये विश्वास ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस समाजातले लोक काही जरी घडलं तर तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला सांगतात. त्यांच्या अडचणी अगदी मनमोकळेपणे आणि खुल्या दिल्याने तुम्हाला सांगतात. तुम्ही आता जेवढे प्रसंग सांगितले त्यापुढेही जाऊन सांगेल मी की काही वेश्या माझ्याकडे येऊन त्यांच्या आयुष्यातली फरफड, त्यांच्या पुढच्या पिढीच्या जगण्यामध्ये त्यांच्या आयुष्याला आलेला संघर्ष वाटायला यायला नको म्हणून त्यांनी मला मागितलेली मदत असेल किंवा मग कुठं मनोरुग्ण सापडला की तिथे सर इथं असा वेळ आहे आणि त्याचा खायला नाही आहे, त्याला राहायला नाही आहे, त्याची काही सोय होईल का? एखादा बेवारस म्हातारा दिसला किंवा मग अडचणीत कोणी ऍक्सिडेंटमध्ये कुणाला रक्त लागलंय, कुणा रक्ताची आवश्यकता आहे किंवा मग एखाद्या दुर्धर आजारानं व्यतीत झालेलं एखादं कुटुंब आहे की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत किंवा अशा अडचणी आहेत, तर असे लोक हक्कानं फोन करतात. त्यांना वाटतं की या माणसाकडे आपलं काम होऊ शकतं आणि त्या विश्वासानं लोक मला संपर्क करतात. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, मी एवढ्या 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी काय कमवलं असेल तर विश्वासाची माणसं कमवली आणि ती विश्वासाची माणसं आजही खूप सपोर्ट करतात. मी जर आवाहन केलं की समजा विशाखा गाडेकर मॅडम यांना अर्जंट आपल्याला ब्लड द्यायचं आहे, ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह अशा पद्धतीचं यांचं रक्त आहे, तर कोणी येतंय का? तर त्या मेसेजला विदिन अर्ध्या तासामध्ये कोणी ना कोणतरी रक्तदाता भेटून जातो आणि तुमच्या रक्ताचं काम होऊन जातं. कुणी एखादा आर्थिक दुर्बल घटकातला एखादा दुर्धर आजारानं पीडित असा एखादा रुग्ण असलं आणि किंवा याची परिस्थिती खूपच नाजूक आहे, असे अनेक रुग्ण जवळपास 45 रुग्णांना आम्ही 1 लाख रुपयापेक्षा जास्त मदत पोहोचवली. ती त्याचाच खाते नंबर आपण शेअर करणं,
सोशल मीडियावर, समाज माध्यमावर जेवढे माझे कॉन्टॅक्ट आहेत किंवा सोशल मीडियावर जे लोक फॉलो करतात आपल्याला, त्यातले लोक आलटून पालटून भरभरून मदतही करतात. तर लोकांमध्ये तो जो विश्वास निर्माण झालाय, तो विश्वास जर निर्माण करता आला तर किती अशक्य गोष्टी असू द्यात ती सहज शक्य होऊन जातात. अगदी आम्ही तर पूरग्रस्ताच्या वेळेला दारोदारी जाऊन भीक मागितल्यासारखं केलं. 1 रुपयापासून 10 रुपये, 10 रुपयापासून 100 रुपये आम्ही गोळा केले. अगदी मूठभर धान्यापासून तर थैलीभर धान्यापर्यंत लोकांनी आम्हाला मदत केली आणि 24 टन धान्य अशा पद्धतीने आम्ही गावागावातून जमा केलं होतं. तर तो विश्वास तुम्हाला एकदा जिंकता आला तर तुम्ही सहज लोकांच्या मनात घर करू शकता. आणि ते तुमच्यासाठी नसतं, तो विश्वास तो तुमच्यासाठी नसतो, तर तो समाजासाठी असतो. त्या विश्वासातून तुम्हाला समाज घडवायचा असतो. तुम्ही जर स्वतःला घडवायला निघाले तर तुमचा उद्देश बाजूला पडून जाईल. तर तो उद्देश बाजूला पडून नाही द्यायचा नसेल तर तो जो समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला किंवा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला तर त्या समाजाला तुम्ही तेवढ्याच पद्धतीने समाजालाही देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. ते काम मी, माझी टीम, माझे मित्र, माझा सर्व सहकाऱ्यांचा ग्रुप आम्ही सगळे मिळून ह्या गोष्टी करत आलो आणि त्यामुळं चांगले कामं घडतायत. ही ईश्वराची इच्छा म्हणा किंवा मग तुमच्यासारख्या सगळ्या प्रेम करणाऱ्या लोकांची इच्छा, त्या सगळ्या गोष्टी सहज घडून येतात. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी तुमच्यावर दाखवलेला हा विश्वासच तुम्हाला अजून बळ देतो समाजभान अजून पुढे जाण्यासाठी किंवा हे काम कंटिन्यू सुरू ठेवण्यासाठी. सर, मला एक विचारायचं आहे अजून की तुम्ही आता 2012 पासून समाजभान कार्यरत आहे. अप्रत्यक्षरित्या त्याच्या आधीपासून सुद्धा होतं, पण समाजभान ओळख ही 2012 पासून सुरू. तर असा एखादा किस्सा तुम्ही सांगू इच्छिता का की त्या किस्सानंतर तुम्हाला अजून काहीतरी एक वेगळं स्वतःमध्ये जाणीव निर्माण झाली किंवा एक समाधान तुम्हाला भेटलं ह्या सगळ्या कामाचं, की असा एखादा किस्सा की तुम्ही तो विसरणं शक्य नाही? अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर वेळ कमी पडली. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता एक पाठीमागे एक लहान मुलाचा एक नाही छोटा मुलगा रस्त्यावरती पडलेला होता, तुम्ही बघितला असेल. ती घटना आजही माझ्या मनाला म्हणजे बाजर फोडणारी घटना आहे. एक साधारणतः 11-12 महिन्याचा मुलगा असेल ते. अनैतिक संबंधातून त्या मुलाचा जन्म झालेला होता. तर ते मूल त्याच्या आईनं असं रस्त्यावरती टाकून दिलेलं होतं. 4 महिने, 11-12 महिन्याचं मूल. ते मूल ऊन, वारा, पाऊस, अर्धनग्न अवस्थेमध्ये रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं. घनसावंगी शहरातली गोष्ट आहे. त्या गावातील लोकांनी ही गोष्ट मला कळवली की बाबा सर, हे असं 4 महिन्यापासून हे मूल तिथं पडून आहे, त्याच्या संदर्भात काही करता येतं या संदर्भात त्यांनी माझ्याशी विचारणा केली. आणि त्यांनी विचारणा केल्याच्या नंतर मी एक दिवशी त्या मुलाला पाहायला गेलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, पूर्ण विष्ठेने भरलेलं होतं ते मूल. त्याच्या अंगावरती पूर्ण कपडे सुद्धा नव्हते. त्याचं वजन त्यावेळेस 4.5 किलो होतं. त्याची मान सुद्धा टेकत नव्हती. त्याची मान त्याला हातात घेतलं की अशी त्याची मान व्हायची. त्याचे हातपाय एकदम बारीक झाले होते. म्हणजे पूर्णपणे कुपोषित झालेलं ते मुलं होतं. 4.5 किलो वजनाचं. त्यावेळेस अतिवृष्टी सुरू होती आणि अशा अवस्थेमध्ये तिथे ते मूल सोडून त्याची आई त्याला मारण्यासाठी तिथे टाकून दिलं होतं. तिथल्या बायांनी सांगितलं की याला कुत्र्यांनी ओळख नेलं, याला त्याची आई रस्त्यावर म्हणजे हा मरून जावा यासाठी त्याच्या आईने अनेक खाटाटोप केले म्हणे सर. तर आज हे मुलगा जिवंत आहे, कदाचित त्याला तुम्ही भेटणार होते म्हणून जिवंत असावा. हे शब्द माझ्या अंगावर शहारे आणणारे शब्द होते. त्या मुलाला तसंच उचललं, दवाखान्यामध्ये नेलं, नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यांना पोलीस स्टेशनला विचारलं की बाबा आपल्याला काय करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर त्याला त्याची तात्पुरती देखभाल करण्याकरता, म्हणजे त्या मुलाला त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याकरता आमच्या काही मित्रांनी त्याचा सांभाळ केला. आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, आता त्या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं. 4.5 किलो वजनाचा मुलगा एका वर्षामध्ये 16 किलो वजनाचा झाला. आणि आज तो मुलगा एकदम म्हणजे खेळतो, नाचतो, बागडतो, एकदम म्हणजे त्याचं लाईफ सेटल झालं. त्याचं म्हणजे एक मरण्याच्या अवस्थेत आलेला मुलगा आज काहीतरी चांगलं आयुष्य जगतोय. तर अशा अनेक प्रसंग आहेत. म्हणजे अगदी एक महिला जिथं बस स्टँडवरती काही लोकांनी रेप केला
म्हणजे मनोरुग्ण महिला होती. ह्या गोष्टी समाजापुढे येत नाहीत आणि आणण्यातही अर्थ नाही त्या गोष्टींना, कारण लोकांच्या संवेदना बोधक झाल्या. आपण सांगायला लागलो तर त्याला वेगळे आयाम मिळतात. तर त्या महिलेचं ज्यावेळेस पुनर्वसन केलं आणि आज ती महिला सुद्धा बरी होऊन ज्यावेळेस तिच्या घरी पोहोचली, त्यावेळेस मिळणारं जे समाधान आहे ते कशातून मिळू शकत नाही. हां, ते आज तुमच्याकडे काय कमाई आहे, तर आजही त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा माणूस कोण असेल किंवा एक न टाळता येणारा अविभाज्य भाग, की जे लोक माझ्या कधीही संपर्कात नव्हते पण त्यांच्या आयुष्याचा मी अविभाज्य भाग झालोय किंवा माझ्याही आयुष्याचा ते अविभाज्य भाग होऊन गेले, ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानी गोष्ट आहे. अशा खूप प्रसंग, खूप घटना आहेत. एक एक घटना सांगायला गेली तर या क्षणाला मलाही रडायला येईल, तर तुमच्याही डोळ्याला पाणी येईल. अगदी बरोबर. नाही, खरंच म्हणजे मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटलं की समाजभानबद्दल तुम्ही अर्धा एक तास बोलूच शकत नाही. मीही विचारता थकून जाईल आणि आपल्याकडे सांगायला भरपूर काही आहे, कारण समाजभानचं कामच इतकं मोठं व्यापक होत चाललंय आता. आणि खरंच ही सदिच्छा आहे की समाजभान असंच मोठं होत राहो आणि लोकांपर्यंत समाजभानकडून मदत पोहोचत राहू देत, असाच तुम्ही विश्वास त्यांचा संपादन करून तो कंटिन्यू करा. चालेल सर, आता आपण तुमच्या पुस्तकाकडे येऊया की हरवलेली माणसं. याचा कालच खूप छान पद्धतीने पुस्तक प्रकाशन सोहळा झाला आणि प्रचंड प्रतिसाद तुमच्या पुस्तकाला मिळतोय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आम्हाला या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायचंय थोडक्यात की नेमकं काय या पुस्तक लिहिण्यामागचा तुमचा उद्देश होता. मुळात उद्देश 2-3 अर्थानं उद्देश आहेत. एक साहित्यिक म्हणून जे असायला हवं त्या गोष्टी यामध्ये आहेत किंवा नाही हे सुज्ञ वाचकापर्यंत गेल्यानंतर ते सांगतील. परंतु याचा जो आशयगर्भ आहे त्यातून समाज उभा राहावा, राष्ट्र निर्माण व्हावं, समाज निर्मिती व्हावी, युवा निर्मिती व्हावी आणि बदल घडवणारे चळवळीतले कार्यकर्ते तयार व्हावेत, ही माझी प्रांजळ भूमिका या पुस्तकामागे आहे. हा प्रत्येक लेख वाचल्याच्या नंतर समाजातल्या विविध वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगानं, वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं नुसते प्रश्नच मांडलेले नाहीत, तर त्याला उत्तर सामान्य माणूस म्हणून, मी सिस्टम म्हणत नाहीये, मी तुमच्या मागे शासन प्रशासन म्हणत नाहीये, इंडिव्हिज्युअल एक माणूस म्हणून सुद्धा समाजात काय बदल घडून आणू शकतो याचा विश्वास देणारं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक ज्या लोकांनी वाचलं त्या लोकांनी दिलेल्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रियाच मला सर्व काही सांगून जातात. अगदी डॉक्टर रवींद्र कोले या पुस्तकाच्या संदर्भात अर्धा ते 1 तास माझ्याशी बोलले आणि सिंधुताई सपकाळ असतील, त्यांनी लढायला शिक बाळा म्हणून कौतुकाची थाप दिली. डॉक्टर विकास भाऊ आमटे असतील, त्यांनी कौतुकाची थाप दिली. डॉक्टर प्रकाश भाऊ आमटे असतील, मॅग्सेसे सारखे पुरस्कार मिळाले. त्यांनी पुस्तकाबद्दल की हे परिवर्तन करणारं पुस्तक ठरेल असा त्यांना विश्वास वाटला आणि त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. डॉक्टर गिरीश कुलकर्णी ज्यांनी HIV ग्रस्तांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं, त्यांनी सुद्धा मला लिहून प्रतिक्रिया पाठवली. त्यांची प्रतिक्रिया तर एकदम भारावून टाकणारी अशी प्रतिक्रिया होती. दत्ता भाऊ बारगे जे असतील, जे HIV ग्रस्तांसाठी काम करतात, किंवा मग शिक्षक चळवळीतले प्राजक्त झावरे पाटील असतील, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, किंवा सामाजिक कार्यकर्ते पालघरचे अजित गोमटे सर असतील, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया असेल, किंवा मग संतोष गर्जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाकडे. तर ह्या ज्या प्रतिक्रिया होत्या की आपण ज्याला म्हणतो ना की ज्याचं जळतं त्याला कळतं, हे अनुभव ज्यांनी जगलेत किंवा ज्याला जगायचेत किंवा ज्याला ह्या गोष्टी करायच्यात त्याला हे पुस्तक 100% समजणार. ज्याचे मन शाबूत आहे, ज्याची बुद्धी शाबूत आहे, ज्याच्या संवेदना शाबूत आहेत आणि ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची, आपण त्याला जिंदगीत कशाला जगायला आलोत आपण याचं ज्याला भान आहे ना, तर निश्चितपणे हे पुस्तक प्रेरणा देईल. काल पुस्तक समारंभामध्ये या पुस्तकाला जो प्रतिसाद सर्वांनी दिला, सगळे लोक उपस्थित राहिले, त्यांचेही या व्हिडिओच्या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून अगदी कोल्हापूर, सांगली, जळगाव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी आले सगळे लोक. सगळ्यांनी पुस्तकाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. नक्कीच असेच पुस्तकं तुमच्याकडून मिळत राहो आणि मी सुद्धा नक्की वाचेल. हरवलेली माणसं या त्याच्या शीर्षकामध्येच एक कळून जातं की बाबा पुस्तकामध्ये नेमकं काय असणार आहे. आणि जसं मी म्हणते की हरवलेलं सापडतंच,
तर या पुस्तकाच्या रूपाने म्हणूयात, समाजभानच्या रूपाने म्हणूयात, हरवलेली माणसं, हरवलेली माणुसकी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत शोधण्याचा, ती नक्कीच सापडतील. पुन्हा एकदा तुमच्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही मुलाखत घेण्याचा माझा उद्देशच एक होता की समाजभानला खरं तर प्रसिद्धीची गरज नाहीच आहे. ऑलरेडी समाजभान लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण मागे जे काही फेसबुकला आपण चॅलेंज करत होतो की माझा वृक्ष, माझा फोटो, तर त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते अजून. म्हणजे मी स्वतः सुद्धा समाजभानचा भाग बनण्याआधी एक आपण पद्धत शोधत असतो किंवा एक मार्ग शोधत असतो की काहीतरी करायचंय. तर मला तेच वाटतं की या मुलाखतीद्वारे सुद्धा की तुम्ही म्हणा, समाजभानचं काम म्हणा, की जसं तुम्ही सांगितलं की काही असं स्पेशल करावं लागत नाही समाजसेवा करण्यासाठी, फक्त तुम्हाला करण्याची इच्छा असते, तर ती इच्छा पाहिजे असते. तर या समाजभानच्या कार्यक्रमातून, समाजभानच्या या चळवळीतून आपण सगळेच जण ते अनुभवत आहोत. असंच समाजभान तुमची ही चळवळ दिवसेंदिवस वाढत जावो आणि लोकांचा विश्वास सुद्धा असा